तर श्रीरंग बर्गे होते आपल्यासोबत आणि त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात आणि सद्यस्थितीमध्ये एसटी महामंडळाची काय अवस्था आहे त्याबद्दलची माहिती लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसमोर मांडलेली आहे। पुढच्या बातम्यांकडे आता आपण वळूया। कागद विरहित मंत्रिमंडळ बैठकीसाठी आता राज्य मंत्रिमंडळातल्या 41 सदस्यांना आयपॅड दिले जाणार आहेत। त्याची खरेदी करायला प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आलेली आहे। 1,16,65,000 रुपये खर्च करून 50 आयपॅड आणि इतर संलग्न साहित्याची खरेदी केली जाणार आहे। सामान्य प्रशासन विभागानं बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केलेला आहे। आयपॅड तर असलं पाहिजे, मंत्र्यांच्याकडे अपडेट असलं पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे। त्यात काही फार खर्च होतो असं मी मानत नाही आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार आणि आयपॅड मंत्र्यांचा यावर काही फार आता मला तरी गरज वाटत नाही, कारण ही गरज आहे, ही नीड आहे। आता कामाचा निपटारा करण्यासाठी ती दिली गेली पाहिजे आणि त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रोखणं हे मात्र उचित नाही। त्यांचं म्हणणे कोणी एकमेकाला भेटूच नका या सगळ्या कामाला, तुम्ही पेपरलेस सगळं करा, अर्ज करा, विनंती करा, पत्र द्या, आपोआप सगळ्या गोष्टी होतात। मात्र त्या हेतूने त्यांनी केलं असेल की मंत्र्यांनी टॅब वापरले पाहिजे, मंत्रिमंडळाचे प्रस्ताव काय झाले, काय निर्णय काय, GR काय, बरेच जण तक्रार करतात आम्हाला हे भेटलं नाही आम्हाला, म्हणून मला असं वाटतं त्या अँगलने केलं असेल। पण हे पाऊल तसं उचलणं आवश्यक आहे। मला तरी वाटतं की अशा पद्धतीनं मंत्री असो किंवा सचिव असो यांनी अशा पद्धतीने टॅब असो, आयपॅड असो, लॅपटॉप असो, या सगळ्या गोष्टी वापरणं आताच्या घडी तरी आवश्यक वाटतं मला। मंत्रिमंडळामध्ये जे पेपरचं काम होतं ते मुळात त्याचा खर्च अत्यंत जास्त आहे आणि त्याचे स्टोरेज होत नाही, म्हणून आता आयपॅड सर्वांना देणं हे मंत्रिमंडळाने 1 महिन्यापूर्वी घेतलेला तो निर्णय, त्याची अंमलबजावणी आता होते। जवळपास 100च्या वर ते दिले जाणार नाहीत। मंत्रिमंडळामध्ये जे काही ठराव येतात त्याला गुप्त रीतीने गुप्त म्हणून ते असतात, त्याची वाच्यता कुठं होऊ नये किंवा तो ठराव इतरत्र जाऊ नये ही जबाबदारी सुद्धा त्याच्यामुळे फिक्स होणार आहे। कुणाकडून गेलंय किंवा काय गेलंय हे सुद्धा सगळं तपासलं जाईल आणि ही अत्यंत काळाची गरज आहे। पेपरलेस कार्यक्रम करण्यासाठी सरकारने घेतलेला मोठा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।